हॅलो, कसे आहात सर्व? आय एम व्हेरी शुअर की तुम्ही सर्व छानच असणार आहात आणि माझे व्हिडिओ नेहमी बघतात तसेही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खास तुमच्यासाठी मी एक सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आली आहे. हा एक नाही, दोन नाही, तीन नाही तर 7 BHK विला आहे. हा विला नक्की कुठे आहे, या विलाचं नाव काय आहे आणि आतमधून हा विला कसा दिसतो हे सर्व मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो मी आले आहे बोईसरला. बोईसर स्टेशन कडून अर्ध्या तासाच्या आतच म्हणजे फार कमी डिस्टन्सवर हा विला तुम्हाला बघायला मिळेल. याचं नाव आहे शिवोम विला. सो हा एक 7 BHK विला आहे. द बेस्ट पार्ट इज की या विलाचे 2 पार्ट आहेत. एक आहे जो 3 BHK आहे आणि एक आहे जो 4 BHK आहे. सो मी तुम्हाला आता पहिले 3 BHK मध्ये घेऊन जाते. सो आपण आता आज जाऊया आणि बघूया की हा विला अजून कसा दिसतो. सो हा इथला लिव्हिंग एरिया आहे. तुम्ही बघू शकता की खूप मस्त आहे. इथे तुमची फॅमिली, फ्रेंड्स, तुमचा मोठा ग्रुप आला असेल त्यासाठी बेस्ट आहे. समोरच तुम्हाला इथे स्मार्ट टीव्ही बघायला मिळेल. त्याच्याच एक्झॅक्ट समोर इथे किचन एरिया आहे आणि त्याच्या बाजूला डायनिंग टेबल आहे. सो इथे लिव्हिंग एरियाच्याच बाजूला आहे फर्स्ट रूम. हा फर्स्ट रूम मी तुम्हाला आता दाखवते. इथे आम्ही आमचं थोडंफार असं सामान ठेवलं आहे. छोटा रूम आहे बट येस छान आहे, क्यूट आहे, कोझी आहे. या रूम मध्ये अटॅच बाथरूम नाहीये, तर या रूमच्या बाहेर इथे बाथरूम ठेवला आहे. खूप क्लीन आहे. सो त्यानंतर आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया जिथे 2 रूम आहेत. एक फॅमिली रूम आहे आणि कपलसाठी 1 बेडरूम आहे. सो आता आपण वर जाऊ. सो इथे आहेत हे 2 रूम. पहिला आपण फॅमिली रूम मध्ये जाऊया. 2 छान मोठे रूम आहे, बेड आहेत, स्पेशियस रूम आहे आणि या रूमच्या अगदी समोर इथे बाल्कनी आहे. बाल्कनी मधून तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळेल. इथे सगळे समोर विला आहेत. आता आपण सेकंड रूम मध्ये जाऊया जो याच्याच अगदी बाजूला आहे. हा रूम आपण पहिला जो लिव्हिंग एरियाच्या बाजूला रूम होता त्याच्यासारखाच आहे, अगदी त्याच्यासारखाच आहे. फक्त एवढंच की या रूम मध्ये अटॅच बाथरूम आहे. तिथे बाहेर होतं, इथे अटॅच आहे. इथे विंडो आहे आणि विंडो मधून हा एक व्ह्यू बघायला मिळतो. बट या रूमला बाल्कनी नाहीये. सो आता आपण पुढच्या रूम मध्ये जाऊया. सो शिवोम विलाचा हा दुसरा विला आहे. बाजूलाच अटॅच आहे. सो मी तुम्हाला म्हणाले होते 7 BHK विला आहे. सो इथे 2 विला अटॅच आहे. एकामध्ये 3 BHK आणि एकामध्ये 4 BHK. सो आता या विलामध्ये मी तुम्हाला दाखवते की इथले रूम्स कसे आहेत, इकडचा लिव्हिंग एरिया कसा आहे आणि इकडचं टॅरेस एरिया कसा आहे. सो आता आपण आत जाऊ. सो हा आहे इथला लिव्हिंग एरिया. खूप व्हायब्रंट आणि असं ब्युटिफुल असा मस्त कलर आणि इकडचे सगळे कुशन्स वगैरे खूप असं सुंदर वाटतो आहे. आणि तुम्ही बघा या विलामध्ये इथे छान
छोटे छोटे पॉट्स ठेवले आहेत. त्याच्यानंतर समोरच मस्त स्मार्ट टीव्ही आहे, साईडला चेअर्स ठेवले आहेत आणि येस इथे असे मस्त इंडोर गेम्सही ठेवले आहेत. तुमचा जर असा छान मोठा ग्रुप असेल तर तुम्ही इथे येऊन छान इंडोर गेम्सही खेळू शकता. आता मी तुम्हाला वर घेऊन जाते इथले रूम्स दाखवायला. सो आता आपण क्विक रूम टूर करूया. सो हा आहे चौथा रूम 7 BHK विला मधला. इथे छोटा तुमचा जर बेबी असेल तर त्याला बसण्यासाठी छोटीशी क्यूट चेअर ठेवली आहे. आता आपण जाऊया 5व्या रूम कडे जो वर आहे. फॉलो करा मला. सो हा आहे आपला 5वा बेडरूम. सो येस हा बेडरूम अटॅच आहे. इथे 2 रूम एकत्र आहे, मध्ये पार्टिशन आहे, तर मी तुम्हाला दाखवते ते कसं आहे ते. सो हा हा बेडरूम आहे. हा बेड आहे. इथे तुम्हाला वॉर्डरोब ठेवलाय. समोरच वॉशरूम आहे. इथलं वॉशरूम पण खूप नीट आणि क्लीन आहे आणि इथेच पार्टिशन पण केलंय. सो येस जर तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही ओपन करू शकता किंवा हे तुम्ही असं बंदही करू शकता आणि ओपनही करू शकता. सो हे 2 रूम आहेत जे अटॅच आहेत. सो हा आहे इथला 7वा रूम, शेवटचा आणि 7वा या शिवम विलाचा ब्युटिफुल रूम. सो इकडचे रूम जरी छोटे असेल ना तरी दिसायला खूप सुंदर आहे आणि छोटे बोलण्यापेक्षा इथे 3 जण तर आरामात राहू शकतात. सो बेसिकली हा 2 जणांचाच रूम आहे, पण जर तिसऱ्याला ऍडजस्ट करायचं असेल तर ते आरामात ऍडजस्ट होऊ शकतो. इथल्या प्रत्येक रूम मध्ये खूप छान आणि मोठा बेड, पिलो, त्यानंतर एक मोठा असा स्पेशियस वॉर्डरोब ही दिला आहे तुम्हाला तुमचं सामान ठेवायचं असेल तर. इथले वॉशरूम्स ही खूप सुंदर आहे. सो आता मी तुम्हाला टेरेस एरिया दाखवते. आपण आता टेरेस एरियाकडे जाऊया. सो इथला हा टेरेस एरिया आहे. एक छान गोष्ट अशी आहे की इथे टेरेसवर एसी लावली आहे. सो तुम्हाला कधी गरमही झालं तरी पण इकडे एसी हा ऑप्शन आहे. त्यासोबत फॅनही लावण्यात आलाय. सो फॅनही ऑप्शन आहे. आता आमचा लंच टाइम झालाय. आता आम्ही जेवायला जातोय. सो आता तुम्हाला मी दाखवते की आम्हाला जेवणात काय काय मिळणार आहे. सो आता आपण फटाफट फास्ट जेवण करायला जाऊ. आमचं जेवण आलं आहे. इथे ही मस्त अशी गरमागरम पनीर भुर्जी आहे. बाजूला वरण आहे, जिरा राईस आहे, सॅलड आहे, त्याच्यानंतर पापड आणि ही चपाती आहे. आता मी माझ्या प्लेटमध्ये हे जेवण घेणार आहे आणि मस्त गरमागरम जेवण खाणार आहे. आता मी जेवायला स्टार्ट करते. मस्त गरमागरम आमचं जेवण आलं. आम्ही प्युअर व्हेज जेवण सांगितलेलं. सो इथे चपाती आहे, जिरा राईस आहे, ही पनीर भुर्जी आहे, सॅलड आहे, त्यानंतर वरण आहे आणि इथे पापड आहे. सो आता मी फटाफट जेवते, मग आपण पुढे जाऊ. आता आमचं जेवण जेवून झालंय. आम्ही मस्त जेवण जेवलो आहोत. छान. आम्ही इकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल असतात, पण आम्ही व्हेज चूज केलेलं. सो आता आम्ही छान मस्त जेवलो आणि आता आम्ही थोड्याच वेळात चेकआउट करणार आहे. सो बेसिकली जर तुम्हाला हा विला आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या ग्रुप सोबत, तुमच्या फॅमिली, तुमच्या ऑफिस कलीग किंवा फ्रेंड सोबत या विलाला यायचं असेल तर संपूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲज युजल मेन्शन केली आहे. इथले प्राइजेस काय आहे, इकडचं पॅकेज काय आहे, इकडे पोहोचण्यासाठी लोकेशन, हे सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. पण तरी सुद्धा जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही नेहमी सारखंच मला कॉमेंट करून विचारू शकतात. त्याचसोबत जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. म्हणजे इंस्टाग्राम आयडी आहे अभिलाषा_कांबळी. ओके. सो आता पुरता मी ही व्हिडिओ संपवते आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. बाय बाय.